ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की सायली अर्जुनला म्हणत असते, आपण दोघं असे छान एकत्र बसलोय, एकमेकाबरोबर गप्पा मारतोय, हा सुद्धा तर रोमांचच आहे ना. त्याबरोबर अर्जुन तिला सांगत असतो की आपण एवढ्या सत्यापर्यंत पोहोचतोय, हा तर सुद्धा रोमांचच आहे. आता ते दोघंजणं गप्पा मारत असतात. इतक्यात आता अर्जुन गप्प होतो आणि अर्जुनला आता पुन्हा एकदा नागोबाच्या शब्दांची आठवण येते. अर्जुन आता शांतपणे उभा असतो. त्यावेळी सायली ही अर्जुनला विचारते, अहो काय झालं, तुम्ही पुन्हा असे गप्प का राहिलात, का शांत झालात? त्यावर अर्जुन म्हणत असतो, मी नागराजच्या बोलण्याचा विचार करतोय. मला कळत नाही आहे की तो काय बोलला, पण तो जे काही बोलला ना, त्याचा अर्थ खूप मोठा आणि गहन होता, एवढं मात्र नक्की. बायको मयासभा वगैरे हे तो जे काही बोलला ते ॲक्च्युली काय आहे? त्याबरोबर मग सायली अर्जुनला सांगते, मयासभा ही मयासूर नावाच्या एका राक्षसाने पांडवांसाठी रचली होती, ज्यामध्ये त्याने एक खोटा महाल उभारला होता. आणि त्या खोट्या महालामध्ये ना, म्हणजे जिथे जे वाटायचं ना, दिसायचं ना, जे ते नसायचं. म्हणजे जिथे वाटायचं की इथे भिंत आहे, तिथून खरं तर आरपार जाण्याचा रस्ता वाटायचा. जिथे पाणी दिसायचं तिथे जमीन असायची, जिथे जमीन दिसायची तिथे पाणी असायचं, जिथे आग दिसायची तिथे काहीच नसायचं. त्यावर अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली म्हणजे जिथे जे दाखवायचे तिथे ते नसायचं. त्याबरोबर सायली म्हणते, हो. मग अर्जुन म्हणतो, मग आपल्या घरातल्या कुणाच्या बाबतीत असं काही आहे जे फक्त दिसतं पण तसं नाही आहे? असं काय आहे? आपण एक काम करूया, आपल्या घरातल्या सगळ्यांची नावं घेऊन बघूया आपल्याला काही सुचतंय का. इतक्यात सायलीला आता त्यांच्या अंगणात असलेला एक कोळशाचा तुकडा दिसतो. सायली म्हणते, अहो या इकडे या. अर्जुन म्हणतो, काय झालं? सायली म्हणते, या तर. आणि मग ते दोघंजणं खाली तिथे बसतात. सायली म्हणते, तुम्ही एक एक सांगा, मी एक एक लिहिते, बघूया आपण. आणि मग ते दोघंजणं सगळ्या कुटुंबियांची नावं लिहून काढतात. मग सगळ्यात आधीवरती नाव असतं पूर्णा आजीचं. मग अर्जुन म्हणतो, पूर्णा आजीच्या बाबतीत अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला माहीत नाही आहे, पण पूर्णा आजीच्या बाबतीतली नागराजला माहिती असेल? असं असेल का काही पूर्णा आजीच्या बाबतीतलं? त्यावर सायली म्हणते, अहो नाही हो, आपल्या पूर्णा आजी म्हणजे अगदी स्वच्छ आणि नितळ मनाच्या आहेत. त्या जशा वरून दिसतात अगदी त्या तशाच आतूनही आहेत, स्वच्छ आणि नितळ. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे सचिन काय करतो, सचिन अस्मिताच्या दुधामध्ये जायफळ पावडर मिक्स करतो. तो म्हणत असतो, एकदा का हे जायफळ पावडर घातलेलं दूध अस्मिता प्यायली की त्यानंतर मग मी सॅमला भेटायला जायला मोकळा होईन. आय होप ह्या जायफळाच्या पावडरमुळे बाळाला काही त्रास होणार नाही. पण मला हे करावं लागेल जर मला सॅमला भेटायला जायचं असेल तर. आणि मग आता तो ते करत असतानाच अस्मिता तिकडे येते. अस्मिता विचारते, सचिन काय करतोय? त्यावर सचिन म्हणतो की अगं तुझ्यासाठी दूध बनवलंय मी, हे घे, पिऊन घे. त्याबरोबर आता अस्मिता बसते. सचिनला ती सांगत असते, सचिन तुला माहिती आहे, जेव्हा मम्मा मला दूध प्यायला सांगते ना, तेव्हा माझी खूपच जास्त चिडचिड होते, पण आता तू सांगतोयस ना मला दूध प्यायला, मग मी पिते. त्याबरोबर सचिन मनातल्या मनात म्हणत असतो, माझ्यावरती असंच आंधळं प्रेम करत राहा, म्हणजे मला जे हवं आहे मी ते करू शकेन. त्याबरोबर आता दूध पिऊन झाल्यावर अस्मिता म्हणते, मी आले हे ग्लास बाहेर ठेवून. सचिन म्हणतो, तू आता कुठेही आत बाहेर करू नकोस. अस्मिता आता शांतपणे झोपून घे बरं, काय गरज आहे तुला उठायची? ते ग्लास वगैरे ठेवायचं मी नंतर बघतो, तू चल झोप झोप झोप. आणि मग तो अस्मिताला आता झोपवू लागतो. आता बिचारी अस्मिता झोपायला जाते. सचिन हा तिला ठोपटत असतो. अस्मिता ही आता डोळे बंद करते. त्याबरोबर आता सचिन हा तिच्या उशाला बसून असतो, डोक्यावरून तिच्या हात फिरवत असतो. मग अस्मिता झोपल्याची जेव्हा खात्री पटते, सचिन साक्षीला मेसेज करतो, मी निघालोय. त्याबरोबर साक्षीसुद्धा सचिनला मेसेज करते, ये. त्याबरोबर आता मग सचिन हा फोनवरती बोलतच बाहेर पडतो. आणि आता तो म्हणत असतो, हो 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 मी येतोय, हो तू तिथेच थांब, हो हो मी येतोय. आणि मग आता तो बघतो तर काय, बाहेर सायली आणि अर्जुन बसलेत. अर्जुन आणि सायलीला बघून सचिन घाबरतो आणि सचिन तसाच आतमध्ये पळून जातो. आणि मग आता इकडे सायली अर्जुनला दरवाजा बंद करण्याचा आवाज तर येतो, पण ते लोक फारसं लक्ष देत नाही. ते बघतात तिकडे, पण दरवाजा बंद असलेला बघून ते विषय सोडून देतात. तर इकडे आता
सर्व कुटुंबांची एक एक करून नावं बघून झालेली असतात, पण कोणाच्या बाबतीत असं काही गुपित असेल आणि जे आपल्याला माहीत नसेल असं कोणीच दिसत नसतं. शेवटलं नाव उरलेलं असतं प्रिया. मग आता सायली म्हणते, अहो जे काही नागराज बोलला ते सगळं प्रियाच्या बाबतीत अगदी व्यवस्थित ॲप्लिकेबल होतं. नाही म्हणजे बघा ना, मयासुराच्या सभेप्रमाणेच प्रियाचा स्वभाव आहे. म्हणजे ते दिसतं तसं कधीच नसतं, सगळं काहीतरी त्याच्या उलटच असतं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली, आणि नागराजने सुद्धा प्रिय या शब्दावरती जोर दिला होता. त्यावर सायली म्हणते हो बरोबर, म्हणजे प्रिया. त्याबरोबर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली. त्याबरोबर सायली आता प्रियाच्या नावावरती गोल करते. अर्जुन आता म्हणत असतो ह्याचा अर्थ प्रियाच्याच बाबतीत असं कुठलं तरी गुपित आहे जे आपल्याला माहीत नाही आहे आणि ते त्या नागराजला माहिती आहे, ज्याने आपलं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. आत्ता बघितलंस ना तू बायको, नागराज बरोबर त्या प्रियाचे संबंध किती चांगले होते ते. प्रत्येक वेळी प्रियाच नागराजला पाठीशी घालते. म्हणजे नक्कीच असं काहीतरी आहे जे प्रियाच्या बाबतीतलं आपल्याला कोणालाही माहीत नाही आहे, पण ते नागराजला माहिती आहे. आता नेमकी अशी कुठली गोष्ट आहे जी कोणालाच माहीत नाही पण नागराजला माहिती आहे, हे आपण शोधून काढलं पाहिजे. त्याबरोबर आता सायली म्हणते हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही, प्रियाच या सगळ्या मागे असू शकते. अहो त्या नागराजने सुमन काकूंना मारहाण केली हे कळल्यावर सुद्धा ती प्रिया काहीच बोलली नाही, गप्प राहिली. त्यावर अर्जुन म्हणतो हो एक्झॅक्टली, मला सुद्धा तेच वाटतंय. मग सायली आणि अर्जुन उठून उभे राहतात आणि म्हणत असतात की चला आता मिशन प्रिया. प्रियाच्या बाबतीत आता नेमकी अशी कुठली गोष्ट आहे की जी कळाल्याच्या नंतर आपलं संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकतं, घर कोलमडून जाऊ शकतं, ही गोष्ट आता आपण शोधून काढायचीच. अर्जुन म्हणत असतो की हो अगदी बरोबर. आणि मग लगेचच आता अर्जुन हा सायलीला मिशन तन्वी असं म्हणत हात पुढे करतो. सायलीसुद्धा अर्जुनच्या हातावर मिशन प्रिया असं म्हणून हात ठेवते. तर इकडे सचिन घरात येतो आणि आता तो साक्षीला सांगू लागतो, हे बघ सॅम, मी आत्ता ह्यावेळी तुला भेटायला बाहेर नाही येऊ शकत. माझ्या घरचे मला विचारतील मी एवढ्या रात्री घराबाहेर कसा पडू. त्यावर ती म्हणते तू काय कुकुळ बाळ आहेस का सचिन, तू घाबरायला. सचिन म्हणतो तसं नाही आहे सॅम, कुकुलं बाळ असण्याचा प्रश्न नाही आहे, पण एवढ्या रात्री मी कुठे गेलो आहे असं माझ्या घरचे विचारणार नाहीत का मला. त्यावर अस्मित, कोणाला घाबरतोयस तू, कोण तुझ्या घरचे आहेत असं आता साक्षी म्हणते. त्यावर सचिन म्हणतो असं काय करतेस, माझेसुद्धा मॉम डॅड आहेतच की, ते मला विचारतील की एवढ्या रात्री मी कुठे चाललो आहे काय. म्हणजे एरवी तसे विचारत नाही, पण आज माझे आई बाबा बाहेरच बसलेत, मग त्यांनी मला बघितलं तर ते विचारतीलच ना कुठे चाललो आहे, कोणाला भेटायला चाललो आहे एवढ्या रात्री. म्हणून म्हणतोय की आपण नको भेटूया आत्ता. त्यावर साक्षी म्हणते खोटं खोटं बोलतोयस तू सचिन माझ्याशी, तू आत्ता सध्या अन्नपूर्णा निवासमध्ये आहेस. सचिन म्हणतो नाही सॅम, मी तिकडे कसं असेल, नाही नाही नाही, खरंच मी तिथे नाही आहे. ती म्हणते सचिन तू अन्नपूर्णा निवासमध्येच आहेस. सचिन म्हणतो नाही मी नाही आहे इथे. त्यावर ती म्हणते मी तुझ्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं आहे सचिन, तू अन्नपूर्णा निवासमध्ये आहेस. मग सचिन म्हणतो काय सॅम, तू माझ्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलंस, आर यू सिरियस, का, कशासाठी, काय मिळालं तुला हे सगळं करून. त्यावर ती लगेचच म्हणते की सचिन हे बघ, मला तू बाहेर भेटायला ये, नाहीतर मी आतमध्ये येईन, मग बघ काय होईल ते. त्याबरोबर आता सचिन म्हणतो की नको नको, हे बघ असं काहीही करू नको सॅम, प्लीज थांब. त्यावर ती म्हणते मग तू मला भेटायला बाहेर ये. सचिन बाहेर ये. सचिन म्हणतो हे बघ आतमध्ये सायली वहिनी आणि अर्जुन गेटच्या बाहेर बसले, जर तू आलीस तर ते तुला बघतील. त्यावर ती म्हणते हो का, मग हेच तर हवं आहे मला, तू ये नाहीतर मी येईन, मला तुझ्याकडनं माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, ती तू दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही आहे. ये मला भेटायला बाहेर ये. येतोयस की मी आतमध्ये येऊ सचिन. त्याबरोबर सचिन म्हणतो नाही नाही नाही, नको 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 सॅम, हे बघ तू आतमध्ये नको येऊस, तू जिथे आहेस तिथेच थांब, मी येतोय आतमधून बाहेर तुला भेटायला, ओके, तू तिथेच थांब, मी आलोच. आणि मग तो लगेचच मी येतोय असं म्हणतो. त्यावर साक्षी म्हणते लवकर ये सचिन, मी तुझी वाट बघत बाहेरच थांबली. सचिन म्हणतो हो, पण तू आतमध्ये येण्याची चूक करू नकोस हां, आतमध्ये सायली वहिनी आणि अर्जुन आहेत. अस्मिता म्हणते मी नाही येणार आत, मी म्हटलं आहे ना, पण तू बाहेर ये. जर तू बाहेर नाही आलास तर मग मात्र शेवटचा पर्याय म्हणून मला आतमध्ये यावंच लागणार. मग मात्र आता सचिन मागे गुपचूप बघतो, तो विचार करत असतो की आता मी काय करू, कसा इकडनं बाहेर पडू सायली आणि अर्जुनच्या समोर. त्याबरोबर साक्षी म्हणते
येतोयस ना सचिन मला भेटायला बाहेर? हां. सचिन म्हणतो हो ग येतोय, तू थांब. मग ती म्हणते लवकर. मी अन्नपूर्णा निवास बाहेरच थांबली आहे. इतक्यात सायली आणि अर्जुन आता घरात येतात आणि घरात येऊन आता ते दोघंजणं वरती चाललेले असतात त्यांच्या रूममध्ये. त्यावेळी सचिन जिन्याच्या खाली जो बॉक्स आहे तिथे लपतो आणि सायली अर्जुन वरती गेल्याच्या नंतर मग तो आता बाहेर साक्षीला भेटायला जातो. तर आता इकडे सायली अर्जुनला म्हणते अहो झोपा की आता. त्यावर अर्जुन म्हणत असतो बायको मी काय म्हणतो, नाही म्हणजे छान वातावरण आहे, सगळं कसं मस्त जुळून आलं आहे, तर आपण दोघं जरा. सायली म्हणते झोपा गुपचूप, बघा रात्र किती झाली आहे ते, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, गजर लावून झोपा. अर्जुन म्हणतो हाऊ अनरोमॅन्टिक इज इट. त्याबरोबर सायली म्हणते अरे माझा मोबाईल कुठे गेला. त्यावर अर्जुन म्हणतो अगं असेल इथेच कुठेतरी, बघ ना इथेच. सायली म्हणते अहो नाही इथे. हा काय. मग ती म्हणत असते की अहो मगाशी मी तुम्हाला बोलवायला आले तेव्हा कदाचित मी मोबाईल बाहेर आणला होता, म्हणजे माझा मोबाईल बाहेर खाली राहिला की काय, थांबा मी बघून आले. अर्जुन म्हणतो थांब मी सुद्धा येतो. सायली म्हणते काय. त्यावर अर्जुन म्हणतो हो, तेवढीच मला माझ्या बायकोबरोबर 2 मिनटं जास्त घालवायला मिळतील ना, चल आपण दोघं जाऊया. आणि मग सायली आणि अर्जुन दोघंजणं सोबत येऊ लागतात. तर दुसऱ्या बाजूला आता सचिन आणि साक्षी एकमेकांना भेटलेले असतात. साक्षी सचिनला विचारते सचिन तू इथे काय करतोयस, अन्नपूर्णा निवासमध्ये तू का आलायस, कशासाठी. त्यावेळी मग सचिन सांगतो अश्विन अश्विन डॉक्टर अश्विन जो आहे ना त्याने माझ्या आईची ट्रीटमेंट केली, मग आमच्या दोघांमध्ये त्या दरम्यान छान मैत्री झाली, म्हणून मग मैत्री झाल्यावर मग आज त्या लोकांनी मला घरी जेवायला बोलावलं होतं, मग त्यांनी एवढ्या मनापासून बोलावलं होतं म्हणून मी आलो होतो त्यांच्याकडे जेवायला. मनातल्या मनात साक्षी म्हणत असते सचिन तू अजूनही माझ्याशी का खोटं बोलतोयस, अजून तरी मला खरं सांगून टाक की ती अस्मिता सुभेदार तुझी बायको आहे सचिन, तुझं लग्न झालेलं आहे आणि तू तिचा नवरा आहेस. बोल सचिन आता तरी खरं बोल माझ्याशी. त्यावर ती म्हणते हो का. त्यावर सचिन म्हणतो हो सॅम खरंच. अगं सॅम तुला भेटायला मला कधी येऊ नये असं वाटणार आहे का, माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, मग पुन्हा असं हट्ट नको ग करत जाऊस. आणि मला सांग मी इथे आलो जेवायला, यामध्ये एवढं चिडण्यासारखं काय आहे, उगाच त्यांना काही वाईट वाटू नये किंवा काय म्हणून मी आलो होतो ना, आणि तू इथे भेटायला येणार आहेस म्हटल्यावर त्यांनासुद्धा ऑकवर्ड झालं असतं म्हणून. तर इकडे सायली अर्जुन बाहेर आलेले असतात. अर्जुन म्हणतो आधी आपण इथे बसलो होतो, नंतर आपण चालत तिथे गेलो, इथे आहे का, नाही इथे तर तुझा फोन नाही आहे, पुढे बघूया. आणि मग ते पुढे बघतात तर त्यांना पुढेसुद्धा फोन दिसत नाही. त्यावेळी मग आता सायली आणि अर्जुन विचार करतात अरे फोन असा अचानक गायब झाला कुठे. तेव्हा सायली म्हणते अहो आठवलं, मी मगाशी किचनमधून तुम्हाला बोलवायला आले ना, मे बी माझा फोन किचनमध्येच राहिला, चला. त्यावर अर्जुन म्हणतो वा 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 शाबास, हे जर माझ्याकडनं झालं असतं तर मला किती ऐकावं लागलं असतं, हो ना, माझ्या लक्षात राहत नाही, मला व्यवस्थित गोष्टी ठेवता येत नाही, बापरे सो अँड सो. त्यावर सायली म्हणते हो मग तुमच्यामुळेच झालं आहे, मी तुमच्या नादी लागले ना त्यामुळे. अर्जुन म्हणतो माझ्या नादी. त्याबरोबर सायली हसते आणि म्हणते तुम्हाला कुठेही हेच सुचतं ना, हं, वेळ काय काळ काय. अर्जुन म्हणतो बघ ना वातावरण केवढं सुंदर आहे, वरती छान आकाशात काळाभोर अंधार, त्यात सुंदर चांदण्या, फक्त नवरा आणि बायको दोघंच बाहेर, कुठल्याही नवऱ्याला कुठल्याही कॉमन माणसाला हेच सुचेल, समजलं ना. त्याबरोबर सायली म्हणते झालं का तुमचं पुन्हा सुरू. त्याबरोबर अर्जुन म्हणतो बरं पण मी काय म्हणतो बायको. सायली म्हणते काही नका म्हणू, चला घरात, आता अंधार आणि रात्र दोन्ही खूप वाढत चालले. त्यावेळी मग आता सायली चाललेली असताना अर्जुन तिला हाक मारतो बायको. सायली म्हणते काय झालं. अर्जुन म्हणतो आपण घरातनं बाहेर आलो तेव्हा गेट उघडा होता, आपण गेट बंद करून घरात गेलेलो, मग गेट कुणी उघडला. त्यावेळी सायली आणि अर्जुन बघायला येऊ लागतात. तर इकडे सचिन आणि साक्षी बोलत असतात. सचिन म्हणत असतो साक्षी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, सॅम तुझ्याशिवाय मी काय करणार आहे. तर इकडे अर्जुन आणि सायली हळूहळू पुढे येत असतात. तर सचिन साक्षीला म्हणत असतो मी तुझ्याशिवाय इतर कोणाचा विचारही करू शकत नाही ग, खरंच सांगतोय, अगं माझं तुझ्यावर खूप 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 मनापासून प्रेम आहे. साक्षी म्हणते सचिन तुला जायची घाई आहे का. सचिन म्हणतो नाही ग, असं का बोलतेस. त्यावर ती बोलते तू किती पटापट बोलतोयस. सचिन खरं तर मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण यासाठीही योग्य वेळही नाही आणि जागाही नाही, उद्या आपण भेटूयात ना. सचिन म्हणतो ठीक आहे,
तुला जर मला भेटायचं असेल ना तर आपण नक्की भेटूया. त्याबरोबर मग साक्षी म्हणते, नक्की ना? उद्या तर काही कारणं सांगणार नाही आहेस ना मला? सचिन म्हणतो, नाही गं, नक्की कारण सांगणार नाही. उद्या आपण नक्की भेटूया. तुला हवं आहे तेव्हा भेटूया. मग तर झालं. त्यावरती म्हणते, खरंच बोलतोयस ना तू हे सचिन? सचिन म्हणतो, हो गं, खरंच. तू सांगशील ना तिथे तिथे भेटायचं आपण. मग तर झालं. त्याबरोबर आता ते दोघंजणं बोलत असताना त्या ठिकाणी अर्जुन आणि सायली येतात. अर्जुन विचारतो, सचिन कोण आहे ती मुलगी? त्याबरोबर आता अर्जुनकडे सचिन फिरतो. साक्षी मागून पळून जाते. तोपर्यंत आता तिथे पडलेला बांबू अर्जुन मागून साक्षीच्या पायावर जोरात मारतो. त्याबरोबर साक्षी खाली पडते. सायली साक्षीजवळ धावत जाते आणि एक थांब, बघू तुझं तोंड, कोण आहेस बघू, असं म्हणू लागते. त्यावेळी आता ती काय करते, ती स्वतःच्या तोंडावरची शॉल काढते, सायलीच्या तोंडावरती टाकते आणि आता तिकडनं गाडी ॲक्टिवेट करून निघून जाते. त्याबरोबर आता सायली ही म्हणत असते, आहो. त्याबरोबर अर्जुन येऊन तिला विचारतो, सायली तू ठीक आहेस ना? हे सगळं बघून आता सचिन मात्र चांगलाच घाबरलेला असतो. तर इकडे आता सायली म्हणत असते, जर ही हाती लागली असती ना आता तर खूप बरं झालं असतं. हिला अस्मिताताईंच्या समोर एकदाची उभी केली असती आणि या सगळ्यातून मोकळा झालो असतो. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, सचिन कोण होती ही मुलगी? त्याबरोबर मग सायलीसुद्धा लगेचच अर्जुनच्या मागोमाग तिकडे येते. आता अर्जुन म्हणत असतो, सचिन काय विचारतोय मी तुला? कोण होती ही मुलगी? आणि एवढ्या रात्रीची ही आपल्या घराबाहेर का आली होती? आणि घराबाहेर येऊन तर येऊन हिला तू का भेटत होतास? सचिन बोल. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, अर्जुन ते. त्यावर सायली म्हणते, सचिन भाऊजी, काय गरज होती तुम्हाला त्या मुलीला भेटायला गेटच्या बाहेर येण्याची? कोण होती ती मुलगी? सांगा. त्याबरोबर सचिन म्हणतो, अरे ती मुलगी नव्हती. हो, तेच तर सांगतोय ना मी. ती मुलगी नव्हती, तो पुरुषच होता अर्जुन. अरे माझी नोकरी गेली आहे ना कॅनेराची, तर मी त्या माणसाकडनं काही पैसे घेतले होते लोनच्या स्वरूपात. मग आता मी ते पैसे फेडलेले नाही आहेत, फेडू शकलो नव्हतो, म्हणून तो माणूस मला भेटायला आला होता. आणि त्याला मीच सांगितलं होतं की गेटच्या आत येऊ नकोस, गेटच्या बाहेर ये, म्हणून तो गेटच्या बाहेरच थांबला होता. समजलं का तुला? मी पैसे घेतलेत आणि त्याला रात्रीचा मीच बोलवला, कारण सुभेदारांच्या जावयाने कर्ज घेतलं आहे ही गोष्ट कोणाला आवडली नसती ना, म्हणून. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, सचिन खोटं बोलतोयस तू. खोटं आहे हे सगळं. ती मुलगी होती, मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. सचिन म्हणतो, अरे नाही अर्जुन, मी का खोटं बोलेन? खरं सांगतोय मी. अरे ती मुलगी नाही, तो पुरुषच होता आणि मी कर्ज घेतलेलं त्याच्याकडून. अर्जुन म्हणतो, किती खोटं बोलणार आहेस तू अजून सचिन? सचिन म्हणतो, अरे अर्जुन, मी खोटं बोलतो असं तुला का वाटतं आहे? मी खरंच खरं बोलतो आहे. तो पुरुषच होता आणि मी त्याच्याकडनं पैसे घेतले होते ना, म्हणून तो पैसे त्याचे मागण्यासाठी इकडे आला होता. सुभेदारांच्या जावयावर कर्ज आहे ही गोष्ट आवडली नसती ना घरात कोणाला, म्हणून मी त्याला बाहेरच थांबायला लावलं. अर्जुन म्हणतो, ती मुलगी तुझ्या इतकी जवळ होती आणि वरून तू आमच्याशी खोटं बोलतोयस आ? त्याबरोबर तो म्हणत असतो, अरे नाही अर्जुन, मी तुला खरंच सांगतोय. त्याबरोबर आता अर्जुनचा तोल सुटतो आणि अर्जुन आता सचिनवरती हात उगारू लागतो. त्यावेळी सायली म्हणते, अहो थांबा थांबा प्लीज, रागाच्या भरात तुम्ही कोणतीही चूक करायला जाऊ नका. नाही, तुम्ही रागाने आत्ता यांच्यावरती हात जरी उगारलात ना तरी हे सगळं अस्मिताताईंना नाही आवडणार. थांबा प्लीज. तसा अर्जुन आता त्याचा हात मागे घेतो, सचिनची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो, नाही आता बास, जेवढं झालं तेवढं पुरे झालं. आता जे काही व्हायचं आहे ना, जे काही ठरवायचं आहे ते अस्मिताईच्या समोर अस्मिताईच ठरवणार. चल. आणि मग तो आता सचिनची कॉलर पकडतो. अर्जुन म्हणत असतो, चल माझ्याबरोबर. सचिन म्हणत असतो, अर्जुन अरे थांब, असं नको करूस. अर्जुन सोड माझी कॉलर. अर्जुन. पण अर्जुन काहीच ऐकत नसतो. आता सायलीलासुद्धा इकडे टेन्शन आलेलं असतं की अर्जुन आता काय करेल आणि काय नाही ते. सायली म्हणते, अहो तुम्ही जरा शांत व्हा बरं. रागाच्या भरात कुठलाही चुकीचा निर्णय घ्यायला जाऊ नका. अर्जुन म्हणतो, आता जे काही करायचं आहे ना ते अस्मिताईच करेल ह्याचं. चल. आणि मग आता अर्जुन सचिनला पकडून अस्मिताकडे घेऊन येत असतो. आता मात्र सचिन खूप जास्त घाबरलेला असतो. तर आता इकडे अस्मिता सगळ्यांना सांगते, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. जे काही असेल ना ते आता यापुढे मी आणि सचिन बघून घेऊ. समजलं सगळ्यांना? त्यावेळी सचिन म्हणतो, अस्मिता अगं शांत हो, तू एवढा रागा करून नको घेऊ स्वतःच्या जीवाला. राहू दे,
शांत हो अस्मिता. त्यानंतर अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात. अर्जुन म्हणतो, खोटं बोलतोय तो सचिन. सायली म्हणते, हो ते मलासुद्धा कळतंय. अहो ती मुलगी जितक्या त्यांच्याजवळ उभी होती ना, त्यावरून ती मुलगीच आहे हे क्लिअर होत होतं. अर्जुन म्हणतो, पण आता ना आपण हे सगळं सोडायचं नाही आहे. सायली म्हणते, अहो पण आपण काय करणार? अस्मिताताईंचाच आपल्यावर नाही तर सचिन भाऊजींवरती विश्वास आहे ना, मग आपल्याकडे काही पर्याय नाही आहे. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी आता अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. अर्जुन म्हणतो, मी इन्स्पेक्टर सावंतांना सांगणारच आहे साक्षी जिवंत असल्याची, पण माझ्या हाती एखादा ठोस पुरावा लागला पाहिजे. चैतन्य म्हणतो, अरे आता अजून काय ठोस पुरावा हवा आहे अर्जुन तुला? आता तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस ना तिला. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, साक्षी महिपतला तो तुरुंगात गेल्यानंतर एकदा ना एकदा भेटायला आलीच असेल. तेव्हा ती कधी भेटायला आली आहे ते बघूया. तेव्हा त्याच्यावरून आपल्याला सगळं समजेल. त्यावेळी आता तिथे सायली येते आणि सायली अर्जुनचं हे बोलणं ऐकते आणि आता सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.